प्रेज द लॉर्ड. परमेश्वराला धन्यवाद की परमेश्वराने आजचा दिवस आपल्या प्रत्येकाच्या जीवनाशी जोडलेला आहे. प्रियांनो, आज आपण सर्वात महत्त्वाच्या गोष्टीकडे आपण लक्ष लावणार आहोत. प्रियांनो, आज आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये एक गोष्ट कायमची खटकत असते, ती म्हणजे आपल्या जीवनात शांती का नाही. पुन्हा एकदा सांगतो, आपल्या जीवनात शांती का नाहीये. प्रियांनो, या ठिकाणी खरोखर प्रत्येक मनुष्य शांतीच्या शोधामध्ये भटकत आहे, परंतु खरोखर ती शांती त्याला आजवर प्राप्त झाली आहे का? प्रियांनो, आज आपण वचनामध्ये पाहूया. योहानेचा 14वा अध्याय आणि 27 वचन काय सांगतं? मी तुम्हा शांती देतो, माझी शांती तुम्हाला देतो. जग देते तशी मी देत नाही. प्रियांनो, या ठिकाणी आपल्याला प्रामुख्याने पाहायचं आहे की परमेश्वर म्हणत आहे, मी तुम्हाला शांती देतो. प्रियांनो, याचा अर्थ की परमेश्वराकडूनच आपल्याला शांती आहे. आणि पुढे तो आपल्याला सांगतो, माझी शांती तुम्हाला देतो, जग देते तशी मी देत नाही. प्रियांनो, खरोखर आपण पाहतो आपल्या जीवनात शांती का नाही आहे. त्याचं मुख्य कारण आज आपल्याला पाहायचं आहे. आज प्रत्येक मनुष्य अशांतीमध्ये जीवन जगत आहे, परंतु आज आपल्या जीवनामध्ये शांती का नाही आहे? तर त्याचं पहिलं कारण आहे, देवापासून दूर झाल्यामुळे शांती नाही आहे. देवापासून दूर झाल्यामुळे आपल्या जीवनात, आपल्या कुटुंबात शांती नाही. प्रियांनो, म्हणून आज लोकांकडे आपण पाहतो, पैसा आहे, गाडी आहे, लाख लाख रुपयाचे मोबाईल्स आहे, फ्रेंड्स आहे, महागड्या गाड्या आहे, परंतु त्यांच्या जीवनामध्ये शांती नाही. प्रियांनो, आणि मग आपण पाहतो, कारण खरी शांती आपण पाहतो वस्तूमध्ये नाहीये. प्रेज द लॉर्ड. खरी शांती वस्तूमध्ये नाहीये. म्हणून मी सांगितलं, पैसा आहे, मोठे बंगले आहे, गाडी आहे, महागडे मोबाईल्स आहे, फ्रेंड्स आहे, वस्तूमध्ये खरी शांती नाही. तर खरी शांती परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये आहे. प्रेज द लॉर्ड. खरी शांती परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये आहे. आणि आपण पाहतो की खरी शांती परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये आहे, तर आपण परमेश्वराच्या जवळ असणं किती गरजेचं आहे. आपण पाहूया यशाया याचा 48वा अध्याय आणि 42 वचन. आता परमेश्वराची शांती कशी आहे, परमेश्वर आपल्याला शांती कशी देत आहे, आपण पाहूया. दुष्टाची शांती नाही. जेव्हा आपण प्रार्थना करतो, वचन वाचतो, त्यावेळेस देवाची महान उपस्थिती आपल्यामध्ये असते. प्रेज द लॉर्ड. दुष्ट जशी शांती देतो तशी शांती परमेश्वर देत नाही. तर आपण पाहूया, देव जेव्हा आपण प्रार्थना करतो, वचन वाचतो, तेव्हा देवाची उपस्थिती आपल्यामध्ये असते. तेव्हा आपलं मन, आपलं शरीर हे शांत होतं. ज्यावेळेस आपण बायबल वाचतो, प्रार्थना करतो, त्यावेळेस आपलं मन स्थिर आणि शांत असतं. प्रियांनो, परंतु ह्या गोष्टी जर आपल्यामध्ये नसेल, देवापासून आपण दूर असू, वचनापासून आपण दूर असू, प्रार्थनेपासून आपण दूर असू, तर आपलं अंतःकरण कसं असतं प्रियांनो? रिकामं असतं. आणि ज्यावेळेस आपलं हृदय हे रिकामं असतं, त्यावेळेस तिथे शांती नसते. प्रियांनो, त्या ठिकाणी तणाव असतो, काळजी असतात, टेन्शन असतात. म्हणून या ठिकाणी आपल्याला एकच गोष्ट प्रामुख्याने पाहायला मिळते, जो मनुष्य देवापासून दूर आहे त्याच्या जीवनात शांती नाही. मग त्याच्या जीवनात काय आहे? जास्त चिंता, जास्त काळजी आहेत. म्हणून जर आपल्याला शांती हवी असेल, तर प्रियांनो, आज आपल्याला देवाजवळ येणं खूप गरजेचं आहे. आपण पाहिलं, वस्तूमध्ये, कुठल्या निसर्गामध्ये सुख शांती नाहीये, आहे पण ती थोड्यापुरती आहे. परंतु जी शांती देवापासून मिळती, ती शांती जगातल्या कुठल्याच
गोष्टीमधून, वस्तूमधून तुम्हाला मिळणार नाही. पुन्हा एकदा आपण पाहूया फिलिप्पिकरास पत्रेचा 6वा अध्याय 6 ते 7 वचन. इथे काय सांगितलेलं आहे, वचन काय सांगतं त्याकडे आपण फोकस करूया आणि या वचनावर आज आपल्याला विश्वास ठेवायचा आहे. वचन काय सांगतं, कशाचीही चिंता करू नका. इथं देव तुम्हाला सांगत आहे, वचन तुम्हाला सांगत आहे, कशाचीही चिंता करू नका. सर्व गोष्टी प्रार्थनेने देवाला सांगा. म्हणजे इथं काय आलं सिस्टर ब्रदर्स, की काय करायला सांगितलं, कुठल्याही गोष्टीची चिंता काळजी करत बसू नका, तर सर्व गोष्टी प्रार्थनेने देवाला सांगा. म्हणजे ज्यावेळेस आपण चिंता काळजामध्ये असू त्यावेळेस आपल्याला प्रार्थना करायची आहे. आणि इथे काय सांगितले, सर्व गोष्टी प्रार्थनेने देवाला सांगा. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. आणि देवाची शांती तुमच्या अंतःकरणाचे रक्षण करील. प्रेज द लॉर्ड. काय सांगितलेलं आहे, कशाचीही चिंता करू नका, सर्व गोष्टी प्रार्थनेने देवाला सांगा आणि देवाची शांती तुमच्या अंतःकरणाचे रक्षण करील. प्रेज द लॉर्ड. आपण काय करतो इथे, देव 100% हमी देत आहे, 100% तुम्हाला सांगत आहे, कशाचीही चिंता आणि काळजी करू नका. डायरेक्ट इथे सांगितलेलं आहे, वॉर्निंग देव देत आहे, तुम्हाला सांगत आहे, कशाचीही काळजी आणि चिंता करू नका. तर काय करा, सर्व गोष्टी प्रार्थनेने देवाला तुम्ही सांगा म्हटलेलं आहे. आणि सांगितल्यानंतर देव काय करन, देवाची शांती तुमच्या अंतःकरणाचं रक्षण करणार आहे. परंतु आपण काय करतो पहा, आपण काय करतो, प्रार्थना कमी, चिंता जास्त. आपली सवय आहे प्रियांनो, आपली सवय काय आहे, प्रार्थना कमी करतो आणि आपल्या चिंता आपण काय करतो, जास्त चिंता आणि काळजी करत बसत असतो. मग देव काय म्हणतो, तू चिंता मला दे, मी तुला शांती देईन. आता ही देवाणघेवाण पहा प्रियांनो, ही देवाणघेवाण आपल्याला करणंच गरजेचं आहे. देव स्वतः म्हणतो, तुझ्या चिंता माझ्याकडे दे, म्हणजे मी तुम्हास शांती देईन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज आपण चिंता करत बसायचं का, आज आपण काळजी करत बसायचं का? ज्या जगाचं निर्माण करता परमेश्वर आहे, तो प्रभू येशू ख्रिस्त आज स्वतः म्हणत आहे, तुझ्या चिंता मला दे आणि माझी शांती तुला घे. किती सुंदर आहे प्रियांनो, फुकट मध्ये आहे. आज आपण कुठल्या रम्यमय ठिकाणी शांती मिळवण्यासाठी गेलो तर लाख लाख रुपये लागतात. कुठल्या हॉटेलमध्ये जेवायला गेलो शांती मिळवण्यासाठी, तर तिथं आपण पाहतो 1000, 2000, 5000, 10,000 पर्यंत बिल येतं. पण देवाची शांती फुकट आहे. तो उलट आपल्याला सांगत आहे की तुझ्या चिंता मला दे आणि मी तुला शांती देईन. किती चांगलं आहे, किती आपल्याला हे शांती किती फुकट मिळते. पण आपल्या लोकांना फुकट घ्यायला आवडत नाही, कारण त्यांचा देवावर विश्वास कमी आहे. त्यांचा विश्वास काय आहे, हिमालयात गेलं तर मला सुख आणि शांती भेटेल, चांगल्या हॉटेलमध्ये जेवायला गेलो तर मला सुख आणि शांती भेटेल, मी मित्रांमध्ये गेलो तर मला सुख आणि शांती भेटेल, मी महागड्या गाडीमध्ये फिरायला गेलो तर मला सुख आणि शांती भेटेल. पण ही शांती कुठल्या वस्तूमध्ये आपल्याला मिळू शकत नाही, हॉटेलमध्ये मिळू शकत नाही, मोठ्या रम्यमय वातावरणात निसर्गामध्ये तुम्हाला मिळू शकत नाही. ही तात्पुरती शांती आहे. परंतु देव जो शांती देतो, सदा सर्व काळची शांती देतो आणि ती तुम्हाला अगदी फुकट आहे, अगदी मोफत आहे. म्हणून प्रियांनो, चिंता करत बसू नका, चिंता देवाकडे द्या, देव तुम्हाला कशी देईल, शांती देईल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. चिंता म्हणजे काय, उद्याची काळजी, पैशाची चिंता, आजाराची भीती, भविष्याची काळजी. आपण सर्वस्व आपण पाहतो जगामध्ये जास्तीत जास्त लोक कशाची काळजी करतात, उद्याची काळजी करतात. उद्या काय होईल माझं. आज आपण पाहतो 12वीचे आणि 10वीचे पेपर सुरू होत आहे. मुलं काय करतात, आता उद्याचा पेपर कसा जाईल, उद्याचा पेपर माझा, उद्याची काळजी करत बसतात. पण देव म्हणतो, आज तुला ज्ञान बुद्धी दिलेली आहे, आज तू अभ्यास कर, म्हणजे उद्याचा पेपर तुला कसा जाईल, सोपा जाईल. प्रेज द लॉर्ड.
चिंता करण्यापेक्षा अभ्यास कर. देवाने ज्ञान बुद्धी तुला दिलेली आहे अभ्यासाची. ते जर तू करत नाही तर तू उद्याची काळजी चिंता करत बसणार. का? कारण तू अभ्यास केला नाहीये. चुकी आपली आहे. म्हणून चिंता करत बसू नका. देवाने ज्ञान बुद्धी दिलेला आहे. अभ्यास करा, त्याचं चांगलं पाठांतर करा आणि उद्याचा पेपर तुम्हाला नक्कीच सोपा जाईल. प्रियांनो, आपल्याला अभ्यास करणं गरजेचं आहे. प्रेज गॉड. आपण काय करतो? उद्याची काळजी करतो. दुसरा पॉइंट आहे, प्रत्येकाच्या जीवनामध्ये आहे पैशाची चिंता. प्रत्येक घरामध्ये, प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये सर्वात मोठी चिंता म्हणजे पैशाची चिंता असते. पैशाची चिंता आणि काळजी करत बसत असतात. परंतु अजून तिसरे आहे, बरेच लोक आजाराची चिंता आणि काळजी करत बसत असतात. प्रियांनो, आपण पाहतो पैशाची चिंता करत बसण्यापेक्षा आपण प्रार्थना करा, वचन वाचा. देव तुमचे मार्ग मोकळे केल्याशिवाय राहणार नाही. प्रेज द लॉर्ड. कारण देवाने या सर्व गोष्टी पूर्ण केलेल्या आहे. आपण दारिद्र्यात होतो, आपण गरिबीत होतो, परमेश्वराने सर्व काही आपले मुक्तता करून दिलेले आहे. सर्व बंधनातून त्याने आपल्याला मोकळ केलेलं आहे. आज आपण पैशाची चिंता करतो, याचा अर्थ आपला वचनावर विश्वास नाहीये. देवाचं वचन सांगतं, कशाचीही चिंता आणि काळजी करू नको, मी तुझ्या बरोबर आहे. आपण आजाराची चिंता आणि काळजी करतो. आजार आता माझ्या जीवनात आहे, आता मी काय करू, आता मी जगू शकणार नाही. प्रियांनो, जगणं आणि मरण फक्त परमेश्वराच्या हातात आहे. देवाची इच्छा जर झाली तर आजारातून बरा करणारा तो परमेश्वर आहे. देवाने मेलेला उठवलेला आहे. येशूने लाजराला मेल्यातून उठवलेला आहे, कारण त्याच्यामध्ये तेवढं सामर्थ्य आहे. म्हणून सतत आपण प्रार्थना वचनामध्ये राहिलं पाहिजे, देवाजवळ राहिलं पाहिजे, तर देव त्याची शांती आपल्याला देणार आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आता काय होतं, चिंता वाढली म्हणजे काय होतं, आपल्या जीवनात शांती कमी होती. प्रेज द लॉर्ड. हे सूत्र आहे, चिंता वाढली तर आपल्या जीवनातली शांती कमी कमी होती. आणि या ठिकाणी काय सांगितलेले, पापामुळे आपलं जीवन अस्वस्थ होतं. प्रियांनो, पापामुळे आपलं जीवन अस्वस्थ होतं. प्रियांनो, म्हणून आज आपल्याला ते पाप आणि चुका आपल्या जीवनातून कायमचं काढायचं आहे. तो मार्ग आपल्याला बदलायचा आहे. आणि ज्यावेळेस आपण पापापासून दूर राहू, त्या मार्गापासून आपण मार्ग बदलू, तर आपलं मन कसं राहणार आहे, शांत राहणार आहे. प्रियांनो, शांत राहणार आहे. म्हणून देवाचं वचन सांगतं, तो प्रकाश आहे, तो आपल्याला अंधकारात राहून देणार नाही. तो आपल्याला आपल्या जीवनात अशांतता कायमची राहून देणार नाही. फक्त त्याच्या मार्गावर चाला, त्या प्रकाशाच्या दिशेने चाला. सगळ्या तुमच्या पैशाच्या चिंता, भविष्याच्या चिंता, तुमच्या लेकरांच्या चिंता, आजाराच्या चिंता, पैशाची चिंता, हे सर्व काही गोष्टी परमेश्वर तुमच्या जीवनातून दूर करेल आणि ख्रिस्ताची शांती परमेश्वर तुम्हाला देईल. म्हणून प्रियांनो, चिंता वाढली म्हणजे शांती कमी होती. पापामुळे आपलं अंतःकरण अस्वस्थ होतं. पाप आलं तर आपल्या जीवनात आपण देवाच्या आशीर्वादापासून दूर दूर जातो. आता हे मार्ग बदलायला सांगितलेलं आहे. हे आपला मार्ग आहे, आपल्याला बदलायचा आहे आणि प्रकाशाच्या मार्गावर आपल्याला चालायचं आहे. म्हणजे आपल्या जीवनात काय येणार आहे, शांती येणार आहे. आज आपण पुन्हा एकदा एक वचन पाहूया. स्तोत्रसंहिता याचा 32वा अध्याय आणि 30 वचन. या ठिकाणी खूप छान सांगितलेले आहे वचनामध्ये, मी पाप लपवले तेव्हा माझी हाडे सुकली. पाप मनाला अस्वस्थ करते, पश्चाताप मनाला शांती देते. प्रेज द लॉर्ड. मी पाप लपवले तेव्हा माझी हाडे सुकली, परंतु ज्यावेळेस आपण पश्चाताप करतो त्यावेळेस आपल्या जीवनात काय येते, शांती येते. प्रियांनो, प्रेज गॉड. प्रेज गॉड. म्हणजे पाप काय करतं, आपलं जीवन अस्वस्थ करतं. प्रेज गॉड. पाप आपलं जीवन अस्वस्थ करतं आणि पश्चाताप आपल्याला काय देतं, शांती देतं. प्रेज लॉर्ड. ह्या दोन गोष्टी लक्षात ठेवा. पाप हे आपलं जीवन अस्वस्थ करतं. काय करतं, अस्वस्थ म्हणजे विचलित, म्हणजे अस्वस्थ म्हणजे कशातच मन लागत नाही. ना खाण्यात, पिण्यात, बसण्यात, उठण्यात, बोलण्यात, कशातही मन लागत नाही. कारण हे पापाचं जे आपल्या जीवनात आहे ते आपलं जीवन अस्वस्थ करतं.
म्हणजे पाप म्हणजे अस्वस्थता, पश्चाताप म्हणजे शांती. प्रेज द लॉर्ड. म्हणजे हालेलुया. आपण आता पश्चाताप करणं खूप गरजेचं आहे. पश्चातापामुळे काय होतं प्रियांनो, आपल्याला शांती मिळते. प्रेज गॉड, हालेलुया. प्रेज गॉड. हालेलुया. आता या ठिकाणी अजून एक वचन आपल्याला सांगतं, स्तोत्रसंहिता 55 याचा 22वा अध्याय. स्तोत्रसंहिता याचा 55वा अध्याय आणि 22 वचन मी तुम्हाला सांगत आहे. तुझी काळजी परमेश्वरावर टाक. या वचनामध्ये फोकस आपल्याला काय करायचं आहे. इथं स्तोत्रकर्ता काय म्हणतो 55:22 मध्ये, तुझी काळजी परमेश्वरावर टाक. आता मी सांगत नाही, माझ्यावर नाही, निदान परमेश्वराच्या पवित्र वचनावर तुम्ही विश्वास ठेवा. या ठिकाणी सुनील पास्टर सांगत नाही, या ठिकाणी स्वर्गातून ही वाणी आज तुमच्यासाठी आलेला आहे. आज तो म्हणत आहे, तुझी काळजी परमेश्वरावर टाक. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपल्याला आपल्या सर्व काळज्या चिंता परमेश्वरावर टाकायच्या आहे. देव म्हणतो, आता हे सर्व काही गोष्टी तू सोड आणि सर्व काळज्या चिंता माझ्यावर टाक. आज आपल्याला ते आपल्या काळज्या चिंता सर्व परमेश्वरावर टाकायच्या आहे. म्हणून आज आपण प्रत्येक जण देवाच्या मार्गावर चालणं खूप गरजेचं आहे. देवासाठी प्रियानो ह्या गोष्टी काहीच नाहीये, पण देव आपल्या अंतःकरण पाहत असतो. आज आपण खरोखर देवावर आपल्या चिंता विश्वासाने टाकतो का? आणि जो विश्वासाने टाकतो प्रियांनो, परमेश्वर त्याच्या सर्व चिंता आणि काळज्या दूर करून त्याच्या जीवनात तो शांती देतो, त्याच्या कुटुंबात तो शांती देतो. म्हणून आज प्रियांनो, आज आपल्याला आपल्या सर्व काळज्या चिंता परमेश्वरावर टाकायच्या आहे. आपल्या जीवनातले सर्व पापाचे दरवाजे आज आपल्याला बंद करायचे आहे. आपल्याला सर्व चुकीच्या गोष्टी आपल्या जीवनातून काढून टाकायच्या आहे. चुकीचे मित्र आपल्या जीवनातून काढून टाकायचे आहे. चुकीची संगत आपल्या जीवनातून काढून टाकायची आहे. चुकीच्या सवयी ज्या पापाला प्रवृत्त करतात त्या सवयी आपल्या जीवनातून कायमच्या काढून टाकायच्या आहे. आणि पश्चाताप करून या सर्व गोष्टी आपल्या जीवनातून कायम टाकून टाकायच्या. त्यावेळेस देवाची शांती तुमच्यामध्ये आल्याशिवाय राहणार नाही. आणि ज्या गोष्टीसाठी तुम्ही चिंता आणि काळज्या करत बसत आहात, देव ते एका क्षणात मिटवल्याशिवाय राहणार नाही. म्हणून प्रियांनो, आज विश्वासाने, आज गुडघे टेकून आपण पश्चाताप करूया आपल्या पापाबद्दल, सर्व पापाची कबुली करूया आणि पुन्हा ते पाप आपल्या जीवनामध्ये आपण कधीच आणणार नाही असं प्रॉमिस आपण आपल्या जिवंत परमेश्वराला देऊया. आणि पाहूया की परमेश्वर आपल्या जीवनात किती महान असं कार्य करतो आणि किती त्याची शांती तो आपल्याला देणार आहे. म्हणून देवाचं वचन एकच सांगतं की सर्व तुझ्या चिंता माझ्यावर टाक, म्हणजे मी माझी शांती तुम्हास देईल. चला प्रियानो, या समयाला आपण प्रार्थना करूया. हालेलुया जीसस. धन्यवाद 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 परमेश्वर पिता. खरोखर देवा, आम्ही या जगामध्ये सुख आणि शांती मिळवण्यासाठी देवा भटकत आहोत, परंतु आमच्या जीवनात अजून ती शांती आलेली नाहीये, अजून आमच्या जीवनात ती सुख आलेलं नाही. परमेश्वर पिता, आज तुझं वचन देवा आम्हाला प्राप्त झालेलं आहे. आम्ही तुझ्या वचनावर विश्वास ठेवतो. जसं तू म्हटल्याप्रमाणे तुझी सर्व चिंता काळज्या माझ्यावर टाक, म्हणजे मी तुम्हाला शांती देईन. परमेश्वर पिता, हे तुझं वचन आमच्या जीवनात आम्ही घोषित करतो लॉर्ड. आणि ह्या समयाला परमेश्वर पिता, जे ही वचन ऐकत आहे, जे ही काळजामध्ये, चिंतामध्ये, टेन्शनमध्ये आहे, भविष्याची काळजी चिंता करत आहे, पैशाची चिंता करत आहे, आजाराची चिंता करत आहे, मुलांबाळाची चिंता करत आहे, परमेश्वर पिता, ऐकणाऱ्यांना सर्वांना देवा तुझ्या पवित्र हातात देतो लॉर्ड. त्यांचं हृदय तू पारखत आहे, त्यांच्या वेदना तुला ठाऊक आहे, त्यांचं दुःखी हृदय तू पाहत आहे. परमेश्वर पिता, या समयाला देवा तुझं वचन त्यांना समजून दे आणि त्यांना बंधन मुक्त कर परमेश्वर पिता. ज्यांनी हे वचन ऐकलेलं आहे, माझा विश्वास आहे, ज्यांनी विश्वास ठेवला, आपल्या पापाबद्दल पश्चाताप केला, या
या क्षणाला परमेश्वर पिता तू त्यांना सर्व बंधनातून मुक्त करत आहे आणि तुझी स्वर्गीय शांती आज या समयाला तू त्यांना देत आहे. होली फायर इन द नेम ऑफ जीसस. येशूच्या नावामध्ये लॉर्ड तुझ्या वचनाप्रमाणे देवा प्रत्येकाच्या जीवनामध्ये तुझी पवित्र शांती मी घोषित करतो येशूच्या नावामध्ये लॉर्ड. ओ लॉर्ड तुला धन्यवाद देतो लॉर्ड, धन्यवाद देतो. प्रत्येक लोकांना देवा तुझ्या पवित्र हातात देतो. ओ तुझ्या राज्यासाठी तुझ्या कार्यासाठी प्रत्येकाचा तू उपयोग कर देवा. ओ देवा प्रत्येकाच्या जीवनात देवा तुझी स्वर्गीय शांती दे माझ्या देवा. ओ देणे करून देवा तुझ्या पवित्र मार्गावर ते चालतील. ओ तुझ्या वचनाप्रमाणे जीवन जगतील असं ते जीवन तू त्यांना दे माझ्या देवा. आणि प्रत्येकाच्या जीवनात प्रत्येकाच्या घरामध्ये ओ पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्म्याच्या द्वारे येशूच्या नावात मी ती शांती घोषित करत आहे. येशूच्या पवित्र नावामध्ये तुमच्या जीवनामध्ये या समयाला परमेश्वराची शांती येत आहे. ओ रिबा सेखेरी खराला बालबा या समयाला स्वीकारा येशूची पवित्र शांती. ज्याने ज्याने पश्चाताप केला वचनावर विश्वास ठेवला त्यांच्या जीवनात या समयाला देवाची पवित्र शांती येत आहे. होली इन द नेम ऑफ जीसस. येशूच्या नावामध्ये लॉर्ड सर्व शांती मी घोषित करत आहे. या समयाला सर्व चिंता त्यांच्यातून निघून जात आहे, सर्व काळजाच्या त्यांच्यातून निघून जात आहे आणि परमेश्वराची पवित्र शांती प्रत्येकाच्या जीवनात येत आहे. धन्यवाद देतो येशू, तो आमची प्रार्थना ऐकली, सर्व बंधनातून तू आम्हाला मुक्त केलंस आणि तुझी पवित्र शांती देवा आम्हाला दिली म्हणून तुझे धन्यवाद देतो, तुमचे आभार मानतो. प्रार्थना येशूच्या गोड आणि पवित्र नावात करतो म्हणून पिते तो आई. आमेन आमेन आमेन. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड.